न्यूज सुपर वन, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर वन। श्रीरामपूर नगरपालिकेने चालू वर्षाची घरपट्टी दुप्पट तिप्पट वाढविल्यामुळे करवाढीच्या निषेधार्थ रविवार दिनांक 5 जुलै रोजी श्रीरामपूर बंदची हाक देण्यात आली आहे। श्रीरामपुरातील सर्व छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांनी आपापली दुकाने स्वयंस्फूर्तीने बंद ठेवून श्रीरामपूर नगर परिषदेचा निषेध करावा असे आवाहन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन, मर्चंट असोसिएशनचे संचालक गौतम उपाध्ये यांनी केलं आहे। अरे कोण म्हणतं श्रीरामपूर नगरपालिकेचा वाढवलेला कर रद्द करणार नाही, केल्याशिवाय राहणार नाही। बुधवार दिनांक 1 जुलै रोजी श्रीरामपूर नगर परिषदेवर रिपाई शिवसेना व्यापारी संघटना यांच्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात येऊन निवेदन उपमुख्याधिकारी महेंद्र तापकिरे यांना रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन, मर्चंट असोसिएशनचे संचालक गौतम उपाध्ये, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष संतोष डहाळे, शहराध्यक्ष उमेश पवार, शंकरराव डहाळे यांच्या हस्ते देण्यात आले। त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की श्रीरामपूर नगरपालिकेने खासगी एजन्सीला ठेका देऊन श्रीरामपुरातील मालमत्ता धारकांचे मोजमाप करून त्यांना घरपट्टी आकारणी करण्यासाठी काम दिले होते। त्यांनी त्यांच्या सोयीनुसार बोगस मोजमाप करून मालमत्ता धारक, दुकानदार, घरमालक यांना अवाच्या सव्वा घरपट्टी आकारणी केली आहे। नवीन घरपट्टी आकारणी करत असताना कुठल्याही करदात्यांना त्यांच्या क्षेत्रफळाची त्यांच्या घरपट्टीवरती नोंद नाही। काही जणांच्या घरावर शाळेचा फोटो असून त्या घरमालकाला घरपट्टी आकारण्यात आली आहे। अशा प्रकारे कोपरगाव नगरपालिकेने त्या ठिकाणी राहत असलेल्या घरांना, दुकानदारांना दुप्पट तिप्पट कर आकारणी केली होती, परंतु तेथील लोकप्रतिनिधींनी त्या घरपट्टीला स्थगिती देण्यासंदर्भात दबाव टाकून नगरपालिकेने वाढीव घरपट्टीला स्थगिती दिली होती। परंतु श्रीरामपूरचे लोकप्रतिनिधी झोपी गेलेले आहेत, म्हणून कोपरगावच्या धर्तीवर श्रीरामपूर नगरपालिकेने वाढवलेली घरपट्टी त्वरित रद्द करावी। तसेच श्रीरामपूरचे झोपी गेलेले लोकप्रतिनिधी यांची झोप उघडण्यासाठी रविवार दिनांक 5 जुलै रोजी श्रीरामपूर बंद ठेवून व्यापाऱ्यांनी सहकार्य करावे असे आवाहनही सुभाष त्रिभुवन, गौतम उपाध्ये, संतोष डहाळे, उमेश पवार, शंकरराव डहाळे, गौरव जगताप, चितूभाई दोराजीवाले, सुरेश मिलानी आदींनी केलं आहे। मोजणी करून त्या ठिकाणी करवाढ केलेली आहे, तर ती करवाढ त्वरित रद्द झाली पाहिजे अशी आमची या ठिकाणी मागणी आहे। तुम्ही कोणत्या बेसवर या ठिकाणी लोकांना घरपट्ट्या दिल्या? जर त्या ठिकाणी तुम्ही क्षेत्रफळाची मोजणी केली नाही, तुम्ही त्या ठिकाणी प्रत्यक्ष गेला नाही, तर तुम्ही कुठल्या पद्धतीने त्या ठिकाणी लोकांना घरपट्टी देतात? ते कर त्वरित रद्द झाला पाहिजे, नाही तर या ठिकाणी येत्या रविवारी श्रीरामपूर बंद ठेवण्यात येणार आहे। याची या ठिकाणी शासनाने गंभीर नोंद घ्यावी आणि ताबडतोब रविवारच्या त्या ठिकाणी जी वाढलेली घरपट्टी आहे त्याला या ठिकाणी त्वरित स्थगिती द्यावी अशा या ठिकाणी आम्ही सर्व पक्षांच्या वतीनं इशारा देतो। जय हिंद, जय भारत। न्यूज सुपर वन साठी अजिंक्य पटेकर, श्रीरामपूर।